पुण्याच्या बालन्याय कोर्टामध्ये 5708 खटले प्रलंबित, अल्पवयीन यांच्यावरील गुन्हे प्रलंबित खटल्यांची संख्येमध्ये वाढ। सेबी अध्यक्षांवर हिंडनबर्गकडून आता नव्याने आरोप, अनेक आठवडे बाळगलेल्या मौनावर देखील सवाल उपस्थित। तर या प्रकरणात माधवी पुरीबुच यांच्या पतीच्या कंपन्यांना लाभ झाल्याचा आरोप। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आजपासून 3 दिवसांच्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रशेखर बावनकुळे घेणार पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी। पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी सुटणार, अकोर्ली अंडरपासचं काम पूर्ण, रस्ता वाहतुकीसाठी खुला। विधानसभेला राज्यात सत्ता परिवर्तन होणार, विधानसभेला वंचितचे 150 आमदार निवडून येणार, वंचितचे जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांचा दावा। गौराईसोबत लाडक्या बाप्पाला आज निरोप, राज्यभरात गौराईसोबत लाडक्या बाप्पाला आज गणेश भक्त देणार निरोप। अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यासाठी राज्य सरकार एक विमान आणि हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याची शक्यता। अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यासाठी सरकारी खर्चातून विमान आणि हेलिकॉप्टर घेणार। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार, दक्षिण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावसाचा अलर्ट। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह आज ठरणार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार बोधचिन्हाचं अनावरण। अजित पवारांनी घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरच्या गणपती बाप्पांचं दर्शन, अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल वर्षा निवासस्थानी। राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 93 आरोग्य संस्थांसाठी 2603 कंत्राटी पदांची निर्मिती, सार्वजनिक आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय। चष्म्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना 2 दिवसांत निलंबित, मुंबईतील औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीने चष्म्यापासून कायमची मुक्ती देणारा औषध विकसित केला होता दावा। राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या पहिल्या ओपन डिबेटमध्ये कमला हॅरिस डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भारी, व्यापार, गर्भपात, रशिया युक्रेन युद्धासह अवैध घुसखोरीच्या मुद्द्यावर ट्रम्प यांना घेरलं। इलेक्ट्रिक वाहन खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारच्या 10,900 कोटींच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी। फुरसुंगी ते उरळी देवाची नगर परिषदेचा मार्ग अखेर मोकळा, पुणे महानगरपालिका हद्दीतून फुरसुंगी उरळी देवाची गावाला वगळलं, तर राज्याच्या नगरविकास विभागाच्या वतीनं या संदर्भात अधिसूचना देखील जारी। नमाजच्या अगोदर मंदिरातील वाद्य लाऊडस्पीकर बंद करावे, बांगलादेशात मोहम्मद युनूस सरकारचं नवं फरमान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।